पालघरच्या तारापूरजवळील कुडणमधील तलावामध्ये हजारो मृत माशांचा खच आढळून आला। नैसर्गिक नाल्यांमध्ये रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होतोय आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवरती भारतानं नाव कोरलंय। रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं न्यूझीलंडचा दणदणीत पराभव केलाय। चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडनं टीम इंडियासमोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान ठेवलं होतं। भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतलाय। गेल्या काही काळापासून बॉलिवूड सिनेमांना उतरती कळा लागल्याचं दिसतंय। धर्मा प्रोडक्शनला सुद्धा आता मोठा फटका बसल्याचं बोललं जात आहे। लॉकडाऊन नंतर अयशस्वी सिनेमांमुळे कंपनीची आर्थिक स्थिती बिघडली आहे। करण जोहरची कंपनी असलेल्या धर्माचं आर्थिक उत्पन्न लक्षणीयरित्या घसरल्याची माहिती आहे। मोबाईलच्या नादामध्ये एक आई आपल्या बाळालाच घ्यायला विसरते आहे। फोनवरती बोलता बोलता ही महिला रस्त्याने चालताना दिसते आहे, पण फोनवरती बोलण्याच्या नादात इतकी पुढे निघून जाते की तिचं बाळ ती मागेच विसरते। एक व्यक्ती हातात बाळ घेऊन त्या महिलेला हाक मारताना दिसतोय आणि त्यानंतर महिलेचं लक्षात येतं आणि धावत त्याच्याकडे जाऊन ती बाळाला कडेवरती घेते आहे। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। वाशिमच्या मालेगावात 2 दिवसीय बचत गट निर्मित वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलंय। ग्रामीण महिलांना त्यांनी उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय आणि बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन तसंच विक्री या ठिकाणी केली जाते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुक्ताईनगरमध्ये जल अभियानाला शुभारंभ करण्यात आला। यावेळी जलशक्ती मंत्री CR पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या। रखडलेल्या सिंचन कामांना गती मिळाल्यास मुक्ताईनगर आणि बोदवडमधील पाण्याचा प्रश्न सुटणार असं प्रतिपादन खडसेंनी केलंय। हिंगोलीमध्ये सेनगाव तालुक्यातील खैरी घुमटमध्ये कानिफनाथांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेत हजारो देवांचं मिलन होतं अशी आख्यायिका आहे। यावेळी नागरिक हातात शिखरी काठ्या घेऊन वचन वाचवत असतात। उपसभापती नीलम गोरेंनी गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सकाळ समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाला उपस्थिती लावली। संतांच्या पादुकांचं दर्शन त्यांनी घेतलं आणि त्यावेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल सकाळ समूहाचं अभिनंदन सुद्धा केलं। अलिबाग समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या पोलीस मित्र शिल्पाचं अनावरण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय। तसंच पोलीस ATV कारचं लोकार्पण सुद्धा करण्यात आलं। दरम्यान जिल्ह्यातील किनाऱ्यांवरती सुरक्षा वाढवण्याच्या सूचनाही तटकरे यांनी केल्या आहेत। सकाळ समूहातर्फे महिला दिनाच्या औचित्य साधून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं। नागपुरातील रामदास पेठ परिसरातून ही बाईक रॅली काढण्यात आली आणि यावेळी महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरीसह सकाळ समूहाचे पदाधिकारी उपस्थित होते। महिला पारंपरिक वेशभूषा धारण करत बाईक रॅलीत सहभागी झाल्या। भिवंडीच्या मराडेपाडा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलंय। शिवाजी महाराजांचं राज्यातील हे पहिलंच मंदिर आहे। महाराजांची मूर्ती सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराजांच्या हस्ते घडवण्यात आली आहे। तर 14 मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण होणार आहे।